MTHL प्रकल्प नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। प्रकल्प 23 नोव्हेंबर 23 मध्ये कंप्लीट होईल। जिथे 2.5-3 तास प्रवासाला लागतात ते 12 ते 15 मिनिटात होईल। हा इको फ्रेंडली प्रोजेक्ट आहे, खूप महत्त्वाचा आहे। लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन कमी होईल, सगळ्यात फायदा। MTHL प्रकल्प हा पूर्णपणे इकॉनॉमिकली बूस्ट करणारा प्रकल्प असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 85% 90% काम पूर्ण झालंय। पुढच्या या नोव्हेंबर 23 पर्यंत कंप्लीट होईल आणि पूर्णपणे हा इकॉनॉमीला बूस्ट करणारा प्रकल्प आहे। CBI, ED या संस्थांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचं मत माजी खासदार माजिद मेमन यांनी व्यक्त केलं आहे। कहना चाहूँगा कि हसन मुशर्रफ के यहाँ इससे पहले भी छापे पड़े थे, ये दूसरी मर्तबा पड़ रहे हैं और कुछ लंबा अरसे के बाद अब फिर छापे पड़ रहे हैं। तो ये काम करने का तरीका जो है CBI का या ED का, इस पर बड़े सारे प्रश्न चिन्ह खड़े होते हैं। विरोधी पक्ष के नेताओं के बयान आते हैं कि ये राजनीतिक हेतु से किया जाता है या कोई बदले की भावना से किया जाता है। मैं इस संदर्भ में आपका ध्यान जस्टिस रामन्ना के बयान पर दिलाऊंगा। जब वो मुख्य न्यायाधीश थे कुछ अरसा पहले, उन्होंने ये बात कही थी कि ED और CBI जैसी सेंट्रल एजेंसियां जो है, इनके काम करने के तरीके पर लोगों को विश्वास कम हो रहा है। दिल्लीचं सरकार नागपूरच्या इशाऱ्यावरती चालत असल्याचं माजी खासदार माजिद मेमन यांनी म्हटलंय। पहली जो बात है उनकी, उसमें मेरा ये मानना है कि जब वो ये कह रहे हैं कि मुसलमान को डरने की आवश्यकता नहीं है, ये कहने की आवश्यकता इसलिए पड़ी कि वो इस बात को मानते हैं कि मुसलमान डर के रह रहे हैं। तो अब मुसलमान डर के क्यों रह रहा है, ये तो इस पर विचार करने की आवश्यकता तो मोहन भागवत जी को और उनकी सरकार को है, जो वो नागपुर से चलाते हैं। वहीं कि भाई दहलीवी सरकार नागपुर के इशारों पे चलती है। तो ED CBIची कारवाईमध्ये धर्माचा प्रश्न नाही, ज्यानं चुकीचं काम केले त्याला उत्तर द्यावं लागेल असा टोला मंगलप्रभात लोढा यांनी मुश्रीफांना लगावला। अनिल देशमुख काय होते, संजय राऊत काय होते, काय धर्माचा काय प्रश्न नाही। याने जे काही केले त्याने त्यांच्या उत्तर द्यावं लागेल। असा काय केंद्र सरकार एकटे असं नाही आहे, ते कोर्ट पण आहे इथे देशामध्ये, कानून पण आहे। ते लोक तिथे जाताना कानूनमध्ये जे काही योग्य निर्णय होतात ते होतात तिथे। लोकल पक्ष राज्यपालांचा वापर केंद्रावरती आक्रमण करण्यासाठी करत असल्याचा आरोप मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांवरती केला। ते राज्यपालाचा वापर केंद्र सरकार करता की तिथे जे लोकल पक्ष ते केंद्र सरकारचे विरोधामध्ये राज्यपालांच्यावर आक्रमण करता। आता राज्यपाल हटाव असे कधी मी बघितलं नाही, कधी ऐकलं नाही। काय चाललंय तामिळनाडूमध्ये, काय आपलं होता बंगालमध्ये, हे काय चांगली गोष्ट नाही आहे। आपले काय एक गव्हर्निंग पोस्ट आहे, रेस्पेक्टेड पोस्ट आहे गव्हर्नरची, त्यांच्याकडे ते काय डे टू डे वर्किंगमध्ये काय इंटरफिअर करत नाही। तरी पण त्यांच्या विरोधामध्ये फक्त केंद्राच्या विरोधमध्ये काय करायचं म्हणून तर गव्हर्नरचा पण विरोध करायचा, हे काय डेमोक्रेसीसाठी चांगली गोष्ट नाही, ते थांबली पाहिजे। धुळे शहरामधील देवपूर भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं रस्ते डांबरीकरणाचं काम निकृष्ट होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केला आहे। काल शिवसेनेने सत्ताधारी भाजपावरती आरोप केला होता की या ठिकाणी फक्त रस्त्याचे कामं टाकले जात आहेत, लाखो करोडोंचे बिलं या ठिकाणी उपटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचा आज शिवसेनेने जो आरोप काल केलेला होता त्याचा आज हे प्रत्यक्षरित्या आपण सर्वजण उदाहरण पाहतोय। हा प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पुरावा आज सर्व या ठिकाणी धुळेकरांना मिळालेला आहे। धुळेकरांना शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही विनंती करू की तुमच्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची निकृष्ट कामं सुरू असतील, नागरिकांनी दक्ष राहून अशा प्रकारची कामं त्या ठिकाणी आणून पाडायची आहेत आणि कोणत्याही प्रकारची कामं त्या ठिकाणी त्या ठेकेदाराला पूर्ण करू द्यायची नाहीत। मुंबईमधील पालिका रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना मिळणारं दूध बंद करण्यात आलंय। पालिकेने दूध दिलं नाही तर राष्ट्रवादी या रुग्णांना दूध वाटप करेल असा इशारा राखी जाधवांनी दिलाय। असं समजते की ज्या म्हणजे आरेकरनं हे दूध देण्यात येत होतं, पण काही कारणास्तव त्यांनी अचानकपणे ते बंद केलं। तो पुरवठा जो आहे तो त्यांनी बंद केलेला आहे आणि आता प्रशासनाची त्या ठिकाणी धांदल उडाली आणि म्हणून ते इतर कुठल्या तरी दुसऱ्या ब्रँड्सकडून हे दूध मिळवण्याच्यासाठी प्रयत्न चालले। पण हे जरी सर्व असलं, आज मुंबई शहराचे आयुक्त जे आहेत ते प्रशासक म्हणून मुंबई महानगरपालिकेचा कारभार सांभाळत आहेत
आणि असं होत असताना तुम्ही मोठे मोठे प्रकल्प मध्ये करण्यासाठी तुम्ही इतके आग्रही आहात, पण मुंबई शहरामध्ये मुंबईकर जो रुग्ण म्हणून आपल्या रुग्णालयात आला तर त्याला सहकस आहाराचा जो एक भाग आहे त्याच्यातलं दूध जे आहे ते आपल्याला त्यांना देणं आपल्याला शक्य होत नाही. मला वाटतं हे कुठेतरी त्यांचं फेल्युअर आहे. हसन मुश्रीफांच्या कारवाईवर ही रेड फक्त विरोधकांचं भविष्यामधील राजकारण संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप आमदार KP पाटलांनी केलाय. राज्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते, माजी मंत्री मुश्रीफ साहेबांच्यावर, त्यांच्या घरावर, ऑफिसवर जे घाला घातला असं मी म्हणतो कारण नसताना, तो अतिशय निंदनीय अशा पद्धतीचा आहे. या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हसन मुश्रीफांवरती झालेली कारवाई ही सत्ताधाऱ्यांनी घातलेला घाला असल्याची टीका आमदार संजय घागटे यांनी केली आहे. ईडीची आणि इन्कम टॅक्सची रेड पडली असं समजलं. रेड पडायला हरकत नाही, परंतु टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर रेड टाकण्यासारखं आहे. परंतु रेड टाकायची केवळ राजकीय भविष्य नष्ट करण्यासाठी हे अशा पद्धतीचं कृत्य आहे असं मी मानतो. रेड टाका, काय तपास करायचा तो करा. संपूर्ण सहकार्य मुश्रीफ साहेब तुम्हाला स्वतः येऊन देतील. अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये रणजित पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पश्चिम विदर्भाचा अनुशेष मी भरून काढणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आपल्या 5 जिल्ह्यामध्ये आपला हा विदर्भ आणि त्यातही पश्चिम विदर्भ, इकडे लोकांना, युवकांना, त्यासोबत शेतकऱ्यांना एक पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून ह्या 1.25 कोटी लोकसंख्येच्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाचे ॲस्पिरेशन आहे. त्या लोकांनी ज्या लोकांकडे मी गेलो, नोंदणी केलेली आहे, मला तेव्हाच, म्हणजे ही काही माझी पहिली निवडणूक नाही, तिसरी निवडणूक आहे, त्या हिशोबाने ज्यांच्यापर्यंत पोचलो त्यांच्यापर्यंत काही पहिल्यांदा पोचलो नाही. त्यांच्या सगळ्या मागण्या मला माहिती आहे. संघटित लोकांच्या मागण्या वेगळ्या, असंघटित लोकांच्या मागण्या वेगळ्या. आज सत्ता आहे, या सत्तेच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोचलो. नगर शहरामधील वाडिया पार्क येथील महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये सुरक्षा रक्षकच लघुशंका करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. संबंधित एजन्सीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं शिवराज्य सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केलं. जलतरण तलाव आणि जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की या जलतरण तलावाचा एक तर ठेका रद्द करण्यात यावा आणि या ठिकाणी जो कायदा हातात घेऊन जे सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी जे काही अनधिकृत कृत्य केलं त्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. परंतु आम्ही त्यांना 3 स्मरणपत्र देऊन सुद्धा त्यांनी कुठल्याच पद्धतीचा या ठिकाणी कारवाई केली नाही. या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेऊ आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेतलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील टेंभुर्णा गावामध्ये अनेक गरजूंना घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी उपविभागीय कार्यालयासमोर महिलांसोबत घेऊन भीमशक्ती सेनेनं धरणं आंदोलन सुरू केलं. हमारे घर के 2 आदमी मर गए, से 4 से कमी महबूब हुआ. घरकुल करता करता मेले ते, पण घरकुल आम्हाला भेटलं नाही. आम्ही ना काय राहा रोडवर राहा का आम्ही ना, आम्ही सरपंचच मागे लागतो का आम्हाला घरकुल पाहिजे, घरकुल आम्हाला भेटला नाही. गोसेखुर्द प्रकल्पासाठी 82,000 कोटी रुपये खर्च करत आहोत. त्यामुळे पश्चिम विदर्भामधले सर्व जिल्हे सुजलाम सुफलाम होतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आणि आम्ही निर्णय केला 82,000 कोटी रुपये आपण याला खर्च करतोय आणि या 82,000 कोटी रुपये खर्च करून याच्यामध्ये पश्चिम विदर्भातले सगळे जिल्हे हे सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. गोसीखुर्दच्या खालून वाहून जाणारं पाणी, हे सगळं पाणी जवळजवळ 550 किलोमीटरचा बोगदा आपण तयार करतोय आणि सगळ्या नद्या जोडत आपण जातोय. हा महाराष्ट्राच्या इतिहासातला आणि देशाच्या इतिहासातला कदाचित सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प असणार आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण आमचा शेतकरी हा समृद्ध होणार आहे. महाविकास आघाडी सरकार हे 2.5 वर्ष फेसबुक लाईव्ह होतं, जनतेमध्ये डेड होतं अशी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली आहे. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं. माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी
आणि त्याचसोबत RPI असतील, आपले वेगवेगळे मित्रपक्ष असतील, आपल्या राणाजींचा पक्ष असेल, सगळे पक्ष असतील, या सगळ्यांचं मिळून आपलं सरकार आलं आणि 6 महिन्यामध्ये सरकार काय असतं याची जाणीव लोकांना व्हायला लागली. 2.5 वर्ष सरकार बंदिस्त होतं, ते दाराआड होतं. जसं मगाशी सांगितलं की ते केवळ फेसबुकवर लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं. जनतेमध्ये हे सरकार कुठे दिसायचंच नाही. 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये शिंदे फडणवीस सरकारनं शिक्षकांचे भरपूर प्रश्न मार्गी लावले आहेत, असंही फडणवीसांनी म्हटलंय. आपलं सरकार आलं, पहिले 20% आपण दिले, नंतर 40% आपण दिले, तेही आपण दिलेले 40% 2.5 वर्षात हे लोक देऊ शकले नाही. आता आपण 40% दिले, 60% दिले आणि 1100 कोटी तुम्हाला आज दिसत आहेत जे बजेटमध्ये मी घेतले आहेत. पण येत्या 3 ते 4 वर्षामध्ये याचा बोजा 1100 कोटी राहणार नाही, तो 5000 कोटी रुपयाचा बोजा असणार आहे. 5000 कोटी रुपये हे या 60,000 शिक्षकांकरता देण्याची हिंमत जर कोणामध्ये होती तर ती एकनाथ शिंदे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये होती. तुम्ही ताकद दिली आणि म्हणून मी सांगितलं, मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं, प्रश्न भिजत ठेवायचा नाही. देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनामधले मुख्यमंत्री असल्याचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटतात, पण आमची मनापासून इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सगळ्यांचे काम ज्या पद्धतीने आपण करतात, आमच्या मनात आपण मुख्यमंत्री आहात, त्याच्यामध्ये काही शंका नाही. एवढंच बोलताना माझ्या शब्दाला विराम करते. धन्यवाद. राणा कुटुंबांनी कमळावरती निवडणूक लढवण्याचं आव्हान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय. सांगितलं तुम्हाला, वारंवार सांगतोय, मागच्या दहीहंडीतही सांगितलं, आत्ताही सांगितलं, खुल्या मनाने त्यांना आता भाजपनं समर्थन दिलं पक्षाचं. आमचा प्रयत्न असेल, आम्ही शेवटी आमचा पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न करतो की उद्या नवनीत राणाजी असतील, रवी राणाजी असतील, यांनी कमळावर लढावं, राष्ट्रीय पक्षामध्ये यावं, ते राष्ट्रीय पक्षामध्ये काम करण्याचे योग्य आहे. सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्यासाठी बच्चू कडूंना विनंती करेल, असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. बच्चू कडू साहेबांना मी विनंती करणार आहे की आपल्या भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, युवा स्वाभिमान संघटना पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी, बच्चू कडू साहेब, हे सर्वांना मी विनंती करणार आहे. युवा स्वाभिमानने आमची विनंती मान्य केली. बच्चू कडूंजींना आत्ता मी भेटायला जाणार होतो हॉस्पिटलला, पण ते नागपूरकडे हॉस्पिटलला गेले, तर मी नागपूरला जाणार आहे, त्यांची भेट घेणार आहे. त्यांनाही विनंती करणार आहे की आपण सरकारी पक्षामध्ये जे लोक आहोत त्या सर्वांनी एकत्रित ही निवडणूक लढवली पाहिजे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळेंनी आज उमेदवारी अर्ज भरलाय. त्यावर आज अजित पवार यांनी त्यांच्या जीवनावरती मिश्किल उजाळा दिलाय. विक्रमची गाडी तर आज सुसाट सुटली होती, म्हटलं गाडी सुटू द्या परंतु कुठं अपघात होऊ नये म्हणजे झालं. नाहीतर बोलता बोलता आम्ही बोलायला लागलो आणि समोरचे टाळ्या वाजवायला लागले, तर आम्हाला पण ग्रुप येतोय आणि बोलता बोलता असा काय एखादा वंगाळ शब्द जातो की होतं त्याच्यावर सगळं पाणी फिरतं. त्याच्यावर मी सारखं म्हणत होतो, विक्रमा विक्रमा जरा दमानी जरा दमानी. पण गाडी सुटली होती, मलाही कळत होतं तो शिक्षक आहे, पाऊण तास झाल्याशिवाय तो गप्पा बसणार नाही. त्याच्यावर माझाही नाईलाज होत होता. त्याच्यावर आम्हाला बाकीच्यांना भाषणं आवडती. विक्रम ऐकायला तयार झाला तर ना, मी काही बोलायला गेलो तर पुन्हा लोक म्हणले असते की आज त्याला उमेदवारी दिली, फॉर्म भरायला आला तरी इथं झापतोय, त्याला पण झापतोय. एक तर कानफाटा नाव पडलंय माझं महाराष्ट्रात, त्याच्यात आणखीन भर पडायला नको म्हणून. एकनाथ शिंदेंची शिवरायांशी तुलना कशी काय होऊ शकते, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. गिरीश महाजनांनी शिंदेंना जाणता राजा असं म्हटलं होतं. त्यांचे मंत्री पण तशाच पद्धतीनं कुठंतरी शिवाजी महाराजांच्या एखाद्या चांगल्या झालेल्या गोष्टीचं उदाहरण हे एकनाथ शिंदेना जोडून त्या ठिकाणी लावतात. शिवाजी महाराज कुठं, एकनाथराव शिंदे कुठं, तुलना होऊ शकते का? कशाचा कशाला अर्थ नाहीये. ठीक आहे, एकनाथराव त्यांच्या परीनं कारभार करतात, त्याच्या संदर्भामध्ये इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न चाललाय. कोथळा कुणाचा बाहेर निघाला? अफजल खानाचा.
भाजपचा आमदार कुणाचा कोथळा बाहेर काढतोय तेही आपल्याला माहिती आहे. ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून ठराविक पक्षाच्या लोकांना टार्गेट करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. की इन्क्वायरी कुणाची करण्याचा इन्क्वायरी एजन्सीला अधिकार आहे, तो कायद्याने मिळालेला आहे, घटनेने दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना सहकार्य करणं हे प्रत्येकाचं काम आहे. परंतु ते करत असताना ठराविकच लोकांना डोळ्यासमोर ठेवून, ठराविक पक्षाच्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं जर कुणी काही करत असेल तर ते योग्य नाही असं म्हणतात. हसन मुश्रीफांवरती ईडीनं छापा टाकल्यावरती संजय राऊतांनी मुश्रीफ लढवय्ये असून ते संकटातून बाहेर पडतील असं म्हटलंय. जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं. मी राजकारणच म्हणतो हे, पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. शिवसेना भाजपालाच फोडायची होती ते महाजनांनी सांगितले, त्यांचे आभार मानतो असंही संजय राऊतांनी म्हटलंय. महाजन काय म्हणाले की शिवसेना फोडणं हे आमचं मिशन होतं, ते आम्ही पूर्ण केलं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केलं हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे शिवसेना आम्ही पक्षातून बाहेर पडलो ते महाविकास आघाडीमुळे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो याला कारण राष्ट्रवादी किंवा शरद पवार हा जो दावा वारंवार केला जातो फुटे गटाकडून, त्याच्यावर गिरीश महाजन यांनी पडदा टाकला आणि शिवसेना आम्ही फोडली. शिवसेना भाजपला फोडायचीच होती. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे 3 तुकडे करता येणार नाही. महाराष्ट्र तोडण्यामध्ये शिवसेनेचा अडथळा असेल असंच गिरीश महाजन यांना सुचवायचं होतं. पण मी गिरीश महाजन यांचे आभार मानतो की भारतीय जनता पक्षातल्या एका नेत्यानं सत्य सांगितलं की शिवसेना कोणी आणि का फोडली.